नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर मारुती अभिमान डोंडे. आज 16 मार्च 2026 रोजी जर कच्च्या तेलाच्या किमती जर आपण पाहिल्या तर त्या किमती वाढताना दिसत आहेत. या किमती सातत्यानं वाढत जात आहेत. किमती वाढण्याची कारणं त्या ठिकाणी आपल्याला माहीतच आहेत. मागणी पुरवठा याच्यातील असंतुलन असेल, राजकीय ताणतणाव असेल, हा आपल्याला वाढताना दिसतोय आणि त्यामुळं त्या ठिकाणी कच्च्या ऑइलच्या किमतीमध्ये वाढ होताना दिसते. 16 मार्च 2026 जर आपण प्रति बॅनर त्या ठिकाणी किंमत जर पाहिली तर ती किंमत $100 इतकी गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, जेट ऑइल आणि पेट्रोकेमिकल्स उत्पादन जे आहेत त्यांच्या किमती वाढणार आहे. जर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या तर वाहतूक खर्च वाढणार आहे. वाहतूक खर्च जर वाढला तर सर्वसामान्य किंमत पातळी वाढणार आहे. सगळ्या वस्तूच्या किमती वाढत जाणार आहेत आणि त्याचा परिणाम हा सर्वसामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ही राजकीय ताणतणावाची किंवा राजकीय संघर्षाची परिस्थिती जर कायम राहिली तर भाववाढीच्या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. काही तज्ज्ञांच्या मते ही जर राजकीय परिस्थिती ताणतणावाची राहिली, अशा स्वरूपाची राहिली तर या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅनर $200 इतकी जाण्याची शक्यता आहे. आज $100 असताना आपल्याला या ठिकाणी थोडीशी झळ जी आहे ती आपल्या भारताला बसताना दिसते. ते गॅसच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर काही घटकांच्या बाबतीमध्ये असेल. परंतु जर ही राजकीय परिस्थिती अशीच राहिली तर तज्ज्ञांच्या मते $200 प्रति बॅरलची किंमत जाणार आहे. आणि जर अशी किंमत गेली तर त्या ठिकाणी प्रचंड मोठी महागाई आपल्या देशामध्ये वाढणार आहे आणि महागाईची समस्या आपल्याला भेडसावणार आहे.